ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना भगवंताकडे कवीने एकच प्रार्थना केली की आमच्यासाठी प्रार्थनीय वंदनीय प्राप्य एकच आहे की तू आमचं स्मरण दासाच्या 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 दासाचं दास म्हणून कर। तुझा यह कश्चित कोणीतरी भक्त म्हणून कर, एवढीच आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे। आता ही प्रार्थना भगवंताकडे त्यांनी प्रकट केली। कोणी? कवीने। तर ती प्रार्थना कवीकडे प्रकट केली, कवीने भगवंताकडे प्रकट केल्यानंतर आपली अवस्था काय आहे, आपली मूर्खता काय आहे, हे पुन्हा एकदा तो भगवंतांना कथन करतोय। कारण मागीलच प्रवचनामध्ये भागामध्ये आपण पाहिलं की कवी म्हणतोय की भगवंता तुझ्या नावाने कोण तरुण गेलं नाही। अरे पापियान पापकृतमः म्हणजे अगदी अधम पापी जरी असला तरी केवळ तुझ्या नामाच्या उच्चाराने तो तरुण गेला। त्याच्यामध्ये दृष्टांत आपण अजामिळाचा पाहिला। आणि असं असताना देखील तुझ्या नामाकडे आमची वाणी प्रवृत्त झाली नाही, त्यामुळे हा जन्म आम्हाला भोगावा लागतोय। हे गर्भवासादी दुःख जे आहे त्याचं कारण तेवढंच आहे, आमची वाणी तुझ्या नामोच्चारणाकडे नामोच्चाराकडे तुझा जप करण्याकडे प्रवृत्त झाली नाही। म्हणजेच भगवंत आमचं प्राप्य आहे, परम श्रेष्ठ अधिष्ठान आहे, हे विसरून जाणं केवढं मोठं पाप आहे किंवा त्याच्यामध्ये केवढा मोठा धोका आहे, काय होतं ते भगवंतांनी तिथे प्रकट, ते कवीने तिकडे प्रकट केलं। आणि तेच आता पुन्हा सांगत असताना कवी म्हणतोय, नाथेन पुरुषोत्तमे त्रिजगतामेकाधिपे चेतसा सेव्ये स्वस्य पदस्य दातरि सुरे नारायणे तिष्ठति। यं कञ्चित् पुरुषाधमं कतिपयग्रामेशमल्पार्थदं सेवायै मृगयामहे नरमहो मूढावराका वयम्। कवी म्हणतोय, हे भगवंता, आमच्यासाठी तीनही जगांचा नाथ असणारा, एकच अधिपती असणारा, सेवा केली असता आपलं स्वतःचं पदही देणारा तो नारायण पुरुषोत्तम असताना देखील अल्पफळाच्या इच्छेने आमच्या गावाच्या राजाची आम्ही सेवा करतो, असे आम्ही मूर्ख आहोत। कवी म्हणतोय, आमच्यासाठी परम अधिष्ठान परमदैवत भगवंत नारायण पुरुषोत्तम स्वतः असताना त्यांचं स्वरूप आहे, स्वभाव कसा आहे, तर प्रार्थना केली असता जे स्वतःचं पद देऊन टाकतात, म्हणजे स्वतःपासून ते भक्ताला वेगळं ठेवतच नाही। असे असताना देखील जे जगाचं सर्वस्व देतात, स्वतःच सर्वस्व देतात, जे तीनही जगांचे अधिपती आहेत, म्हणजे राजांचेही राजे आहेत, त्यांच्या पलीकडे कोणी नाही, हे सर्व असताना देखील कोणत्या तरी एका गावाच्या राजाचं, ग्रामेश असं म्हटलं,
गावाचा जो अधिपती, नायक म्हणा, आपल्या भाषेमध्ये पाटील म्हणा, गावाचे पाटील, गावाचे मुख्य, मुखिया, प्रमुख, त्यांची आम्ही सेवा करतो. म्हणजेच अत्यंत क्षुल्लक किंवा स्तराच्या दृष्टीने खालच्या असणाऱ्या एखाद्या देवते, ईश्वराची, देवतेची म्हणा. भगवद्गीतेमध्ये त्याचा विस्तार आलाय, पाहणार होता आपण. त्यांची आम्ही सेवा करतो. कशासाठी? अल्पार्थदम, कोणत्या तरी एका अल्पफळासाठी. असे आम्ही मूर्ख, मूढा वराका वयम, असे आम्ही अधम मूर्ख आहोत. कवीने आपली अवस्था, आपलं स्वरूप प्रकट केले. आपण कसे आहोत हा स्वभावच प्रकट केला. आचार्यांनी भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये हा विचार स्पष्ट करत असताना मच्चित्तः मत्परः या शब्दावरती भाष्य करत असताना, व्याख्या करत असताना म्हटलं, भवतु कश्चित् रागे स्त्रीचित्तः न तु स्त्रियम् आत्मत्वेन गृह्णाति किं तर्हि राजानं महादेवं वा अयं तु मच्चित्तः मत्परः. विचार, स्वभाव किंवा व्याख्या अशी आहे. भाष्यामध्ये आचार्य काय म्हणतायत तर, भवतु कश्चित् रागी स्त्रीचित्तः न तु स्त्रियम् आत्मत्वेन गृह्णाति किं तर्हि राजानं महादेवं वा. एखादा मनुष्य आहे जो स्त्रीचित्त आहे, स्त्री लंपट आहे, परंतु तसं जरी असलं तरी तो त्या स्त्रीला, ज्याच्यावरती त्याची प्रीती आहे, आकृष्ट झालेला आहे, त्या स्त्रीला किंवा त्याच्या पत्नीला म्हणा, आत्मत्वेन गृह्णाति, आपलं स्वरूप किंवा मी म्हणून किंवा अत्यंत श्रेष्ठ म्हणून जाणत नाही. किम तर्हि राजानं महादेवं वा, राजाला किंवा महादेवाला म्हणजे भगवंताला, ईश्वराला तो श्रेष्ठ मानतो. अयम तू, पण हा माझा भक्त, मच्चित्तः मत्परः, म्हणजे त्याचं चित्त आहे माझ्याच ठिकाणी आणि परत्वाची भावना देखील आहे माझ्याच ठिकाणी. याच्यातील पहिला जो आहे तो स्त्रीचित्तः मत्परः असा आहे. म्हणजे काय, काय भाव आहे, आता विस्तार पाहू, लक्षात घेऊ. म्हणजे श्लोकाचा अर्थ काय, श्लोकामध्ये कोणता भाव, कोणता विचार कवीला प्रकट करायचा ते आपल्याला कळेल. आपलं स्वतःच उदाहरण घेऊ. कवी म्हणतोय, भगवंता तू कसा आहेस, तू तीनही जगांचा स्वामी आहेस. तीनही जगांचा स्वामी आहेस म्हणजे राजांचाही राजा आहे, राजराजेश्वर हा. म्हणजे सगळं काही तुझ्या सत्तेने आहे, सगळे तुझ्या अधिपत्याखाली आहेत. उपनिषदांनी तर तुझं वर्णनच केलंय. भीषास्माद वातवते भीषोदेति सूर्यः भयाद्यस्याग्निसपती भयात्तपती सूर्यः मृत्युर्धावती पंचमः. सगळे जे काही आहेत, मग तो मृत्यू असेल, अग्नी असेल, वायू असेल, सूर्य असेल, चंद्रमा असेल, कोणी का असेना, सगळ्या देवता तुझ्या भयाने म्हणजेच तुझ्या प्रेरणेने आपापल्या कार्याकडे प्रवृत्त होत आहेत. आणि असं असताना देखील तू नामोच्चारण केलं असता, प्रार्थना केली असता, भक्ती केली असता, मागितलं असता, सर्वस्व काढून देणार आहेस. स्वतःचं पदही तू देतोस, तू स्वतःला देऊन टाकतोस. असं असताना देखील आम्ही काय करतोय, त्या श्रेष्ठ फळाची इच्छा सोडून, श्रेष्ठ फळाच्या मागे न लागता किंवा ते श्रेष्ठ फळ मिळावं अशी अपेक्षा न करता, त्याचा विचार न करता, अल्प फळाच्या वासनेने, इच्छेने, कोणीतरी गावाचा जो पाटील आहे, ग्रामेश, ग्रामाचा जो दैवत आहे किंवा ग्रामाचा नायक आहे गावाचा, त्याची सेवा करतो. सेवा ही मृगयामहे, त्याला आम्ही शोधतो, त्याचा मागोवा घेतो. म्हणजे झालं काय, भाषामधला जो विचार आला ते पाहूया. एक व्यक्ती आहे, आपल्या पत्नीवरती इतकं प्रेम आहे की तो तिला नजरेआड कधी होऊच देत नाही. सारखं तिला काही बरं वाईट झालं नाही ना, कशी आहे काय, सारखं त्याच्याचकडे लक्ष.
परंतु जर एखाद्या दिवशी सावकार आहे म्हणा, किंवा अगदी सोपं, सावकार नाही, न्हावी आहे, कोण आहे, न्हावी आहे, दरबारातनं राजाचा माणूस आला, म्हणाला राजेसाहेबांनी तुम्हाला बोलवलंय, राजांनी बोलवलंय, चला. याने विचारलं काय झालं, तर म्हणाले काही नाही, राजाचा जो नेहमीचा न्हावी आहे तो आजारी आहे, राजाची दाढी करायची आहे, तो येऊ शकत नाही, तुला यावं लागेल. आता राजाने बोलवलं म्हटल्यावरती आपल्या पत्नीला जो कधी नजरेआड होऊ देऊ शकत नाही असा जाईल की न जाईल, जावं तर लागेलच, शेवटी राजा आहे, त्याला नाही म्हणता येत नाही. म्हणजेच श्रेष्ठत्वाची, परत्वाची भावना कोणाच्या ठिकाणी आहे, पत्नीच्या ठिकाणी आहे का राजाच्या ठिकाणी आहे? बरोबर, राजाच्या ठिकाणी आहे. पण परत्वाची भावना जरी राजाच्या ठिकाणी असली तरी चित्त, आता इथे आकर्षणच नव्हे तर सर्वस्वता, सगळा भाव कोणाच्या ठिकाणी आहे, तो राजाच्या ठिकाणी नाही, तो आपल्या पत्नीच्या ठिकाणी आहे. आपणही जीवनामध्ये भगवंताला, ईश्वराला परत्वाने मानतो, तो श्रेष्ठ आहे, शेवटी तोच आम्हाला घेऊन जाईल, नेईल, तारेल, सगळं आम्ही तोंडाने बोलतो. परंतु आमचं चित्त, आमची वासना, आमचं मन कशात अडकलेलं आहे, तर त्या अल्प वासनांमध्ये अडकलेलं आहे. आणि त्या वासना पूर्ण करणारे कोण आहेत? ज्या काही तर देवता आहेत, ज्या त्वरित फळ देणारे आहेत, त्यांची आम्ही सेवा करतो, म्हणजे त्यांची पूजा करतो, त्यांचं चिंतन करतो. देवतांचा सोडा, आता त्या देवतांना आपण धरतही नाही, त्यांचा जप करत नाही, की त्यांना धारेवर धरत नाही. आम्ही आपल्या सामान्य माणसांचीच सेवा करतो, त्यांच्या मागे जातो, अरे द्या रे द्या रे द्या रे करत. काही एकच कवी असतात म्हणणारे, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा, देईल तर आम्हाला एक दिल्लीश्वर देईल, नाही तर जगदीश्वर देईल, असो विचारतो नाही. परंतु तो भाव आहे, कवी तोच भाव प्रकट करताना म्हणतोय, अरे असा हा तीनही जगांचा स्वामी ईश्वर, जो सगळ्यांचा प्रमुख आहे, तो असताना देखील आमची अवस्था काय आहे? आम्ही आमची छोटी झोळी घेऊन फिरतोय, बाकी काही नाही. जो मुद्दा आपण मागे पाहिलेला आहे तोच पुन्हा इथे आहे. आणि मदची माझी असता जेणे मी दुर्हावे पंडसुता, त्यासी पुण्य असे म्हणता जीवन तुटे काही. भजन्तेन्य देवता क्षिप्रम हि मानुषे लोके, भगवद्गीतेमध्ये आलं. ते त्या अन्य देवतांचं पूजन करत असताना ते माझीच पूजा करतायत, कारण त्या देवतांच्या स्वरूपाने किंवा स्वरूपभूत, अधिष्ठानभूत असणारा मीच तो परमात्मा आहे, परंतु त्याला ते विसरून जातात. सगुण निर्गुणाचा विचार केला, प्राकट्याचा अप्राकट्याचा विचार केला, तर भिन्न भिन्न देवतांच्या रूपाने एकच परमात्मा प्रकट झालेला आहे. आपलं मुख्य अधिष्ठान त्या ठिकाणी विष्णू असेल, कृष्ण असेल, तर तोच या सगळ्या देवतांच्या रूपाने प्रकट झालेला आहे. तिकडे शिवाची स्थापन केली, शिव म्हटलं तर तो भगवान शिव तेच वेगवेगळ्या देवतांच्या रूपाने प्रकट झालेले आहेत, कारण त्यांचं स्वरूप जे चैतन्य ते सगळ्यांमध्ये समान सारखं आहे. पण आपलं लक्ष, आपला भाव, आपली बुद्धी ही त्या नामरूपाकडे जाते, कारण ते नामरूप आम्हाला ते फळ देणार असतं. विचार केला, लक्ष्मीची प्रार्थना केली, उपासना केली, गणपतीची प्रार्थना केली, उपासना केली, तर ते मोक्ष देणार नाहीत का? नक्कीच देतील, का नाही देणार? पण आता उपासनांचा विचार विस्तार आहे, त्या ठिकाणी त्याचं प्राधान्य मानून, त्याला ईश्वर मानून केलेली उपासना वेगळी. माझा मुद्दा आहे तो धनासाठी लक्ष्मीची प्रार्थना करणं, बुद्धीसाठी गणपतीची प्रार्थना करणं, सरस्वतीची उपासना करणं. इथे त्या देवतांची उपासना केल्यानंतर
त्या ज्या वेळेला प्रकट होतात, साक्षात्कार देतात, साक्षात्कार त्यांचा होतो, त्यावेळेला प्रार्थना केली असता ते मोक्ष देणार नाहीत का? नक्कीच देतील ना. ते काय तत्व वेगळं आहे का? नाही. पण आम्ही कशासाठी प्रार्थना करतो? किंवा ग्रहांची घ्या, आम्ही कशासाठी प्रार्थना करतो? काहीतरी अल्पफळांसाठी करतो. हा, त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना जो सगळ्यांचा अधिष्ठानभूत असणारा परमात्मा त्या ठिकाणी भाव असेल तर गोष्ट वेगळी, पण आमचा तो भाव राहत नाही. असे आम्ही मूर्ख आहोत, असं वचन, असा भाव कवी इथे प्रकट करतोय. म्हणतोय मूढावरा का वयम, असे आम्ही मूर्ख. भगवंताची प्रार्थना करायची सोडून आम्ही यःकश्चित मानवांची किंवा क्षुद्र देवतांची प्रार्थना करतो. ज्या वेळेला त्या वासना नष्ट होतील आणि आम्ही भगवत चित्त आणि भगवतपर होऊ, आमचं मन अंतःकरणही परमात्म्याकडे जात आहे आणि तोच श्रेष्ठ म्हणूनही आम्हाला मान्य आहे, असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्ही कृतार्थ होऊ. पण तसे आम्ही नाही, म्हणून आम्ही कोण आहोत? अरे रे, आम्ही क्षुल्लक, शूद्र, मूर्ख आहोत, असं कवी स्वतःला म्हणतोय. म्हणजेच आपल्यालाही सांगतोय आपणही त्याच कॅटेगरीमध्ये होतो. मग आता पुढे काय? तर आता कवी काय प्रार्थना करतोय ते पाहायचंय, पण पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.